वसंतजी लहाणे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्वागत असेल, जाऊया मॅच मध्ये. जेते या टाइम अलर्ट. टाइम 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली गेली पाहिजेत हे लक्षात ठेवा. टीम मानकिवली संघ आणि गोरेगाव संघ आपण सुद्धा कॉपरेट करायचे. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लॉंग लेगच्या दिशेला आलाय तो शानदार चौकार. पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला अर्थातच तालुका प्रमुख चषक 2025 ला बाळाशेठ कांबरे यांचे जवळचे मित्र खास खोपोली कालापूर वरून या मॅचचा आनंद घेणारे अशफाकभाई पटेल यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीने. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. गोलंदाज पाहतोय आपण देवेंद्रला. पहिल्याच बॉलवरती चौकार आला या मोहम्मद बुबेरेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फटका, चांगला स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू जाई लॉंग ऑनच्या वरून. चौकारानंतर आलेला हा शानदार षटकार. पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आगमन होतंय. सर्वांचं मनापासून स्वागत. त्यातले त्यात आमचे दिनेश दादा यशवंतराव आणि त्याचबरोबर धनंजय बैकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत या मंचावरती करूया. 2 मोठे फटके आल्यात उमर 11 गोरेगाव. मोहम्मदला पाहतोय मागच्या मॅच मध्ये साजेसा खेळ झाला नाहीये. पुन्हा एकदा उडवला. मिस टाइम. झेल कोण टिपणार आणि अखेरकार झेल टिपला. ओढ कॅच. समाधान होते त्या ठिकाणी. सुपर झेल, प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना ज्या फलंदाजाने 2 मोठे फटके दाखवले त्याला मात्र बाद केलाय. गुड कॅच. नवलेने कमबॅक केलेला आहे. संघामध्ये एंटर करत असताना हा जखमी वाघ मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी करतोय. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ना, जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. हा वाखाणण्याजोगी खेळ आहे. काय जबरदस्त कॅच या ठिकाणी टिपण्यात आलाय. ओ टू कॉम बॉक्स. जबरदस्त झेल टिपलाय आणि त्याला माहित होते मोहम्मदच्या विकेटची किंमत. ज्या फलंदाजाने आक्रमकतेने बॅटिंग केली. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू नाही आहे. चेंडू चालला डीप मिड विकेटला पार करत असताना पुन्हा एक आलाय चौकार. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव संघाचे कॅप्टन आणि जय ताडोबा कळम याही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आपण लगेच टॉस साठी यायचे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. आता फास्ट केला लागेल कारण संध्याकाळ होईल. याच्यातूनच जिंकणारा संघ नंतर सामना खेळणार आहे हे सुद्धा आपण लक्षात असू द्या. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न फैजलचा राहिलाय. चेंडू गेलाय तो डॉट. या मैदानावरती पाहतोय 2 चांगले संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर. दोन्ही संघाने एक सामना जिंकला. मागचा सामना मात्र उत्कंठवर्धक झाला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगला आणि अखेरकार मानकिवली संघाने तो विजय मिळवला. पुन्हा एकदा बिग शॉट. फैजलच्या बॅटमधून भव्य षटकार. लगेचच फास्ट केला. ही आम्हाला वारंवार आयोजन कमिटीची सूचना होती. हनुमंत असतील त्याचबरोबर आमचे समीरजी असतील यांच्या वतीने या सूचना येतात सातत्याने. कारण त्यांना सुद्धा माहित आहे की एवढं मोठं आयोजन तुमच्यासाठी केलेलं आहे आम्ही. मग आपण उशीर का करता.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये जरी एक विकेट आली असली तरी मात्र देवेंद्रला नंतर मार पडला आणि 20 धावा कुठून काढल्या उमर 11 गोरेगाव. संघ मैदानामध्ये पैजलच्या जोडीला पाहतोय आपण. अरम हे दोन खेळाडू. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक हेमंत मराठेला पाहतोय. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय. लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. पाहतोय मागच्या सामन्यामध्ये लवकर झटपट बाद झाले प्रथम खेळाडू. आताचा बॉल थोडासा दिशापासून दूर ठेवलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये पाहतोय आपण प्रथम फिल्डिंग करत असताना श्री गणेश मानकिवली संघ. पुन्हा एकदा काय ताकद आहे या खेळाडूकडे. अगदी फेकून देत असताना लागोपाठचा हा दुसरा 6. वेगाने गेलाय आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. एकूण धावसंख्या पुढे सरकते 33 धावा. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दत्तदादा यांना पाहतोय. सातत्याने गुणलेखक चांगलं अतिशय चांगलं त्यांचं अक्षर सुद्धा आणि अचूक असं गुणलेखकांचं काम करत असताना वा आता मात्र फलंदाजाला बीट केला जातोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू गेला डॉट. मगाशी मात्र चौकार षटकार जणू हायलाइट चालू आहेत की असं वाटलं. अरमने मात्र 2 षटकार ठोकले आणि स्ट्राईक चेंज झाली. डॉट चेंडू आलाय. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. कासगाव एन कडून गोलंदाजी करत असताना हेमंत मराठेला पाहतोय. हो पुन्हा एकदा क्रॉस बॅटने फटका चांगला आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावा मिळते 4. स्कोर बोर्ड वरती आपल्याला पहा मिळतात 37 धाबा पहा मिळतात. 4 ओव्हरचा सामना आहे. जर याच प्रोजेक्टेड स्कोरनी जर धाबा आल्या तर निश्चित 70-75 धावा होतील. पुन्हा एकदा मोठा बिग स्कोर होईल. मग दुसरीकडे चांगली गोलंदाजी श्री गणेश मानकिवली टीमची. एखादा चांगला गोलंदाज जो अनुशासित गोलंदाजी करू शकेल असा गोलंदाजाची गरज आहे. गोलंदाज पाहतोय आपण प्रशांत भोईर आलाय. तिसरं षटक. अगदी वेगाने चेंडू चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डिंग चांगलं झालंय. ऑन दिस स्टंप थ्रो येतोय. तोपर्यंत एकेरी धाव मिळत असताना 38 धाबा स्कोरबोर्ड वरती. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. अगदी जर पाहिलं तर सकाळपासून थोड्याशा धीम्या गतीने सामने सुरू होते. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर डिलिव्हरी. अगोदरच टप्पा. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फैजलचा सुद्धा राहिला आहे मॅच मध्ये. सुरुवातीला त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार 1 षटकार पाहिले. पुन्हा एकदा बीट. वा चांगली गोलंदाजी करत असताना आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला जातोय.
4 षटकांचा सामना आणि पहिलं खेळाचं सत्र सुरू असताना पाहतोय. अगदी पायातला बॉल एकेरीज दामेल स्ट्राईकला रोटेट केलं, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आता अरम या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय, त्यामुळे स्ट्राईक चेंज केली आहे. या ओव्हरमध्ये ना जर पाहिलं तर अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाही. या 2 चेंडू डॉट आल्यात, 2 सिंगल पाहायला मिळाल्या, 4 चेंडू संपले गेल्यात. हो या ठिकाणी पाहतोय वाईट बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले होते. चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत, त्यामुळे चेंडू गेला डॉट वाईटच्या स्वरूपामध्ये. एक धाव. चांगला कॉन्टॅस्ट रंगत असताना कधी बॅटिंग कधी बॉलिंग. पुन्हा एकदा फटका चांगला, खेळाडू उपस्थित आहेत. गुड कॅच, अतिशय चांगला. प्रथमेश होते त्या ठिकाणी, चांगला झेल स्वीकारलाय. मोठा धक्का लागतो या गोरेगाव टीमला. आता 4थ्या क्रमांकाचा खेळाडू पाहतोय. अरमने सुद्धा ताबडतोब बॅटिंग केली, मात्र त्यानंतर तो जास्त खेळी साकारू शकला नाही आहेत. स्लोन चेंडू फेकला, चेंडू जातो या डॉट. तर 3 ओव्हरचा केस संपला. अतिशय चांगलं षटक. मी मगाशी सांगितलं की एखाद्या गोलंदाजाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, आणि ते काम केलंय प्रशांत भोईर या गोलंदाजाने. फक्त 3च धावा दिल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली, आणि आता स्लॉग ओव्हरमध्ये डेट ओव्हरचं षटक घेऊन येतो या निलेश मराडेला पाहतोय. निलेश मराडेला पाहतोय आपण, षटक घेऊन आलाय. स्लॉग ओव्हरचं षटक पाहतोय. एकीकडे पाहतोय आपण उमर स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती आहेत. फैजल पहिलाच बॉल, अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. ओ इथं मिसफील्ड झाली आहे, चेंडूने चकमा दिलाय. खेळाडूची चूक नाही आहे, कारण खेळाडू अगदी चेंडूच्या प्रतीक्षामध्ये होते, मात्र जसा चेंडू पडला ना तसा 44-44. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. पंच केपी इशारा करत असताना स्क्वेअर लेगला पाहतोय नामवंत पंच फिरोज खान सर, मेन पंच केपी सर, आणि तिसरे पंच बुडेरे सर. 3 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने कामगिरी करत असताना टोईंगला लागतोय. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे निघून जातोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. 45 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना पहा मिळतात. अतिशय चांगला सामना, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना होईल, कारण जेव्हा एखादा संघ चांगला स्कोर बनवतो, येथून मात्र फेकून दिला, जास्त उंची लांबी नाही आहे तेवढी, आणि झेल टिपला जातोय. ऋतिक होते, नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय, आणि आणखीन एक धक्का लागतोय गोरेगाव टीमला. कलम संघ कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. आता वेळ नाही आहे, कारण सकाळपासून भरपूर वेळ घेतला आपण. सर्वच संघांनी जास्त वेळ घेतला आहे, त्यामुळे आता वेळेचं बंधन राहील.
थोडंसं पास केलावं लागेल, नाहीतर तुम्हाला संध्याकाळ होईल, हे लक्षात ठेवा. आता चौथं षटक मार्गस्थ विकेट मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या, त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना निलेश मराठे यांना बाधोय. कामीला आलाय, पुन्हा एकदा फेकून देण्याचा प्रयत्न, फटका हवेतून केलाय, हवेतूनच चेंडू जातोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय, षटकार. तर या दरम्यान या इथे नंदूजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण या मंचावरती स्वागत असेल आपलं. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा भव्य षटकार. मध्ये आता धावा बनवायच्या तुम्हाला, त्या मात्र 15च्या सरासरीने 60 धावा बनवाव्या लागतील. प्रति षटकाच मध्ये 15 धावसंख्येची गरज असेल टीम श्री गणेश माणकिवली संघाला. चला टॉस करूया दोन संघामध्ये. मिताली एलेवन कासगाव आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ आपल्याला पाहा मिळेला जय ताडोबा कळम. टॉस आपण करूया. जय ताडोबा कळम आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव या दोन टीम मध्ये हा सामना असणार आहे. आणि आदरणीय जयेश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चार ओव्हरची मॅच आहे. छापा असा कॉल आहे आणि पुन्हा एकदा आपण टॉस करूया. चला फिल्डिंग लावा आपण गोरेगाव संघ प्लीज. छापाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे जय ताडोबा प्रसन्न कळम या टीमने. निर्णय नक्कीच पेंडिंग आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख चषकाचं आयोजन पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आहे आणि पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच स्पर्धा खूप छान आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा या ग्राउंडवर खेळलो आहे. याच्या आधी नाईट टुर्नामेंट खेळलो होतो बॅटर चला बॅटर. नक्कीच प्रयत्न असेल की आज क्वालिफाय करूया. आणि स्पर्धा तर खूप छान आहे आणि पूर्ण कासगाव गावकऱ्यांचं पूर्ण आम्हाला चांगला प्रतिसाद येते आणि त्यांनी आम्हाला इथं खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नक्कीच शुभेच्छा असतील मॅचसाठी कारण की त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. टॉस जय ताडोबा प्रसन्न नक्कीच कलम या टीमने जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये ते देखील निर्णय घेतील. विद्यमान सामना सुरू आहे श्री गणेश मानकिवली आणि उमर 11 गोरेगाव या दोन टीम मध्ये. थँक्यू थँक्यू. चला आता बॅटर गेल्यात मैदानामध्ये केल्या जातील की त्यांना थांब पाटील सर 60 धावांचं खूप मोठं टार्गेट आहे. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. 59 धाव बनवल्या उमर 11 गोरेगाव या टीमने आणि 60 धावांचं खूप मोठं टार्गेट सेट केलेलं आहे श्री गणेश मानकिवली या टीमसाठी.
राहुलजी चव्हाण यांचा हा संघ आहे. रमाकांत दादा मराठे असतील, उदयदादा मराठे असतील. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्या वरून खेळतात. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पंकज भोले यांचा आणि मिळते एक धाव चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 15.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील श्री गणेश मानकिवली या टीमला. सुरुवात तर दमदार केली आहे. अमरीश मराठे आणि पंकज भोले ही जोडी आपण पाहतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 7. अरम बुबेरे आहेत गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. उमर 11 गोरेगाव. शाबाद चाचा बुबेरे, अखिलभाई बुबेरे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलाय या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. अहमरबाई बुबेरे देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. शॉर्ट कव्हरला ते देखील फिल्डिंग करतायत. कौनीन बुबेरे देखील इन ॲक्शन मध्ये. कौनीन नाहीये बघा, परंतु ड्रेस कोड मध्ये आहेत ते. फुल टॉस चेंडू आहे. गॅप मधून चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 4 पुढे जाईल 11. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. 15.00च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत प्रति षटकामागे श्री गणेश मानकिवली या टीमला. फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस चेंडू शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल झाले. सचिन होते आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 12. चांगली सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. श्री गणेश मानकिवली या टीमने 60 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे, परंतु अशक्य नाहीये. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वीप करतायत. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतील कामीन आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18. सो मच. सामना स्पीडअप करायचा आहे कारण की यानंतर 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत आणि जय ताडोबा कळम या टीमला विनंती असेल आपला निर्णय देखील आपण कळवायचा आहे. टॉस जिंकलेला आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये संध्याकाळचे सत्र असणार आहे. निर्णय बॅट फर्स्ट. फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला इन्व्हाइट केलेला आहे फिल्डिंग करण्यासाठी. पंकज भोले ऑन स्ट्राइक. मुशरफ आहेत गोलंदाजी मार्कवरती. फुल
टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. या फुल टॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज पंकज भोले. धावसंख्या आपण पाहू शकाल 16. बॅटची गडा आणि सुरेख झेल पकडलाय फैजलने. फलंदाज झालाय बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का श्री गणेश मानकिवली या टीमला. रन मशीन पंकज भोले बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन हेमंत मराडे येत आहेत. सिक्सर किंग आहे. नक्कीच जे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक होतं ते पारितोषिक आपण नक्कीच श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव नक्कीच यांना आपण देण्यात आलेलं आहे कारण की ते पारितोषिक यापुढे नसणार आहे. नक्कीच रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. आपण चेक करूया. सुरुवात तर चांगली केली परंतु पंकज भोले देखील खूप लवकर बाद झालेत. 60 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये. आणि क्या बात आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते मोहम्मद होते. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 जिंकण्यासाठी अजून 41 धावांची गरज आहे श्री गणेश मानकिवली या टीमला. या पुढील सामना असेल मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय ताडोबा कळम या 2 टीम मध्ये. कळम या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. कुणाल पेनकर सरांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 20. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये श्री गणेश मानकिवली या टीमला. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. अंबरीश आणि हेमंतला चांगला खेळ करावा लागेल. दोघांमध्ये पोटेन्शियल आहे. गुणवत्ता ठासून भरली आहे. यावीस फटका फसला. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले केले होते सचिनने. झेलपर्यंत पोहोचले देखील होते परंतु मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 धावा. तेरा चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर वी शेप मध्ये खेळतात. मिस्टॅमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अरमने अप्रतिमा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाला बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे.
संध्याकाळच्या सत्रामध्ये साईनाथ दादा राऊत यांचं देखील आगमन होत आहे. दादा वेलकम करत आणि कासगाव संघ या पुढीलच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असणार आहे. आज समीर राऊत इन ॲक्शनमध्ये नाही आहेत कारण की फार मोठी जिम्मेदारी आहे, फार मोठी जबाबदारी आहे या स्पर्धेची, त्यामुळे ते आज खेळत नाही आहेत. परंतु टीमला सपोर्ट 100% आहे. या 20 मिनिटे फक्त एकच धाव, येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. हेमंत मराठे आणि प्रशांत भोईरला इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल. इनफिल्डच्या वरून खेळतायत, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय नशिबाचा चौकार प्रशांत भोईरच्या बॅटमधून. या फटक्यांची नितांत गरज आहे. 33 धावांची अजूनही गरज, चेंडू शिल्लक आहेत 10. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. स्विच हिटचा फटका म्हटलं तर दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली. 9 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावांची अजूनही गरज आहे. फैजल शेख या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते आणि त्यानंतर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय मोहम्मदने. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. श्री गणेश मानकिवली या टीमला. फलंदाज प्रशांत भोईर. बॅक टू द पविलियन. शिल्लक आहेत आणि गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 31 धावा जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. सहा चेंडू बनवायचे धावा 29 या मॅच मध्ये. हेमंत मराठे आहे, सिक्सर किंग आहे. या 20 लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. निलेश दादा मराठे आपल्याला तळोजा मजकूर इथे जायचं आहे खेळण्यासाठी कारण की पहिला सामना तिथे सुरू झालेला आहे. आणि फिंगर अप फलंदाज झाल्या बाद हेमंत मराठे बॅक टू द पविलियन.
देवेंद्र मिनमिने. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 33. 27 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, कधीही काहीही घडू शकतो. कोणतंही भाकीत करणे चुकीचं आहे. यावीस लाईन खराब आहे सांगत असताना पंच कुणाल पेनकर सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 40. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. षटकार लगावला देवेंद्रने आणि या मॅच मध्ये श्री गणेश मानकिवली या टीमला कमबॅक करून दिलाय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावा बनवायच्या आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव. आकाश भंडारी साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आतिश भंडारी यांचे ते मोठे बंधू आहेत. आणि लाईन खराब आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी. 3 चेंडू 19 धावा बनवायच्या होत्या आणि हा वाईट चेंडू टाकलाय. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. सचिन होते डीप मध्ये. 2 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे. शाबाज चाचा आणि अखिलबाई देखील भरपूर आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ राहिला आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने मैदान लकी देखील आहे. उमर 11 गोरेगाव या टीमसाठी ऐतिहासिक हे मैदान आहे. धर्मवीर क्रीडांगणावरती सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस चेंडू त्याला पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती अपचरित शिल्लक आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू शिल्लक. विनंती असेल कासगाव या टीमला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फुल टॉस आणि त्याला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. उमर 11 गोरेगाव संघ दाखल होतोय शिवसेनेत तालुका प्रमुख चषकाच्या थेट क्वार्टर फायनल मध्ये. उद्या 4था दिवस आहे आणि उद्या पहिला सामना एक्स्ट्रा हाफ मधून वांगणी तुषार यांचा संघ आहे आणि त्यांच्या समोर एवे श्री गणेश एवे संघ आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने